तुपाची धार सोडायची. परफेक्ट अशी या ठिकाणी नागपंचमी स्पेशल आपली ही पुरणाच्या दिंडची रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुमच्या भागामध्ये कोणत्या प्रकारचा नागपंचमी स्पेशल नैवेद्य केला जातो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर कविताच किचन स्पेशल सर्व भरपूर टिप्स आहेत आणि प्रत्येक रेसिपी अगदी अचूकच पद्धतीने शेअर केलेली असते. त्यामुळे या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा. कविताच किचनमध्ये सोमवारपासून शनिवारपर्यंत आठवड्यातील 6 दिवस दररोज दुपारी 12 वाजता खूप साऱ्या नवनवीन रेसिपीज मी यूट्यूबवर पाठवत असते. आणि इथून पुढे पूर्ण महिनाभर श्रावण महिन्याचे उपवासाचे आपल्याला खूप सारे वेगवेगळे पदार्थ पाहिजे आहे. ते सर्व पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर अगदी तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या श्रावण स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.